व्हॉट्सअपवर ग्रुप होता म्हणे तुमचा एक चांगला नावाजलेला ग्रुप होता किंवा चांगले चांगले लोक त्यामध्ये होते. मी एक दोन नावं म्हणजे ऐकलेत, बाकीचे नावं मी तुमच्याकडून ऐकतो. एक फैजपूर सावद्याचे आपले राजेशजी वानखेडे साहेब आहेत किंवा अमित दादा असतील पाटील, बरेचसे नाव ऐकून असे काही अजून 4-5 आपण जे नावं घेतली ही दोनच लोक खरं तर लोकसभेला त्यांना फार काय असेल ते भारतीय जनता पार्टीचे ते सक्रिय सदस्य झालेले होते एकदम. आणि स्मिताताईंचे त्यांचे खूप माझ्या आधीचे एवढे जवळीक संबंध असतील असं मला लोकसभेलाच कळाले त्यांचे एवढे संबंध आहेत बा. त्याच्यामुळे तो मला आश्चर्याचा खूप धक्का होता, कारण एवढ्या वर्षात आम्हाला सगळे एकमेकांचं माहीत असताना त्यांचे गोपनीय संबंध फक्त मला माहिती नव्हते की मला प्राधान्य देऊन त्यांना स्मिताताईंच्या बाजूने उभं राहावं असं वाटलं का. कदाचित आमचे मोठे झालेले नेते मंगेश चव्हाण ज्यांनी कायम ते पण होते ना तुमच्या ग्रुपमध्ये? हो, ते आमच्याच ग्रुपमध्ये, म्हणजे त्याची जडणघडण आम्ही केलेली आहे. त्याच्यावर एखादा पॉडकास्ट माझा स्पेशल घ्या, तो जे सांगतो ना त्यांनी कोणाला काय मदत केली त्याचा इतिहास जेव्हा मी मांडेल आणि त्याच्या गोष्टी जेव्हा मी लोकांसमोर आणेल ना, तेव्हा तुम्हाला सगळं कळेल. कारण की आम्हाला बघा, माझी तिसरी पिढी राजकारणात चालली, परोपकारी लोक आहेत आम्ही, कोणासाठी केलेलं दाखवत नाही. परंतु आता हेच एकेकाळी 10-5 हजारासाठी गाड्या विकणारे आता आमच्या सारख्या खानदानींना मदत करायला लागून गेले. आता हे ऐकून ऐकून आता आम्ही पण परेशानी. त्याच्यामुळे एका दिवशी मलाही त्याच्यावर उत्तर द्यायचंय.